नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या शॉर्ट सिरीजमध्ये बघणार आहोत की 12वी MHT CETची जी एक्झाम आहे ती 2 फेजमध्ये होणार आहे। त्यामध्ये जी पहिली फेज आहे ती एप्रिलमध्ये आहे आणि दुसरी जी फेज आहे ती मेमध्ये होणार आहे। म्हणजे जशा जेईच्या एक्झाम होतात त्याच पद्धतीने या ठिकाणी 2 फेज होणार आहेत। आता या 2 फेजमध्ये ज्या फेजला आपल्याला चांगले मार्क्स असतील किंवा ज्या सेशनला आपल्याला चांगले मार्क्स असतील ते जे मार्क्स असतील ते त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत। समजा एखाद्याने फर्स्ट सेशन दिलेला असेल आणि सेकंड दिलेलं नसेल तर त्या केसमध्ये सुद्धा त्याचा जो फर्स्ट सेशन आहे तो त्या ठिकाणी कन्सिडर करणारच आहे। पण आता बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी या ठिकाणी शंका आहे की बाबा हे आपल्यासाठी चांगलं आहे का याचा आपल्यावरती किंवा आपल्या ॲडमिशन प्रोसेसवरती काही परिणाम होऊ शकतो। आता प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असू शकतात। एक बाजू जर आपण या ठिकाणी बघितली तर ज्या विद्यार्थ्यांना प्रोग्रेस करायची आहे म्हणजे पहिल्या अटेम्प्टला कमी मार्क्स असतील आणि त्यांना जर प्रोग्रेस करायची असेल तर ते सेकंड अटेम्प्टला जाऊ शकतात। पण इन केस जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला फर्स्ट अटेम्प्टमध्ये 98% पडलेले आहेत आणि तो त्या ठिकाणी दुसऱ्या सेशनसाठी जाणार असेल तर ॲटलिस्ट त्याला 98च्या त्या ठिकाणी पुढे जावं लागेल। आता हीच बाजू जर आपण त्या ठिकाणी थोड्याशा ड्रॉबॅकच्या पद्धतीने जर बघितली तर काय म्हणता येईल बघा। समजा एखादे 2 विद्यार्थी आहेत, ए विद्यार्थ्याला 98% आहेत आणि बी विद्यार्थ्याला 97% आहेत पहिल्या सेशनसाठी। आता त्या केसमध्ये काय होणार आहे की 98 वाल्याला मार्क्स जास्त असल्यामुळं त्याचे जे ॲडमिशन मिळण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त आहेत ॲज कम्पेअर टू बी जो विद्यार्थी असेल। पण समजा बी विद्यार्थ्यानं सेकंड सेशनला त्या ठिकाणी जर चांगले मार्क्स मिळवले 98च्या जर तो त्या ठिकाणी पुढे जात असेल किंवा 98 पर्यंत जर येत असेल तर त्या केसमध्ये ए विद्यार्थ्याचं बी विद्यार्थ्याशी असणारं कॉम्पिटिशन आता वाढलेलं आहे। त्याच्यामुळं हे जे 2 सेशन आहेत ते 2 सेशन चांगले आहेत का तर 100% चांगले आहेत। पण पहिल्या जर सेशनला जास्त मार्क असतील तर दुसरा सेशन जो आहे तो त्या ठिकाणी आपण देणं गरजेचं असणारच आहे। कारण फर्स्ट सेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत आणि जे आपल्या मेरिटच्या खाली आहेत ते सेकंड सेशनला त्या ठिकाणी मेरिट वाढवू शकतात। त्यामुळं हे जे 2 सेशन आहेत ते 2 सेशन माझ्या दृष्टीनं जर त्या ठिकाणी बघितलं तर 50-50% जर आपण बघितलं तर ते योग्य आहेत हे म्हणायला त्या ठिकाणी काहीही हरकणार नाही। धन्यवाद।